तर नाश्ता झाल्यानंतर आपण परत फार्म हाऊसवर जायला निघालो. तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या ह्या ब्लॉगमध्ये आणि MPM's वर्ल्डमध्ये. चला आता मी तुम्हाला दाखवते आजच्या आपल्या ह्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे. निभा टर्कीज आहेत बघ. मा टर्की बघ, टर्की आहे. अरे आता कसं आहे टर्की अशीच आहे. नाही घाबरत नाही ते, आपल्याला घाबरतात. जा अंगावर जा, घाबरणार नाही. मनू कशी आहेत ग? त्यांच्याकडे जा. छान आहेत ना? तुला कोणता आवडला, ब्लॅक की व्हाईट? मला व्हाईट आवडला. तो इमो सगळं खातात. चला इकडे हॉर्स पण आहेत, ते आपण संध्याकाळी बघूया. तर इथे बघू शकताय किती मोठा हा फार्म आहे आणि त्या फार्मवर ट्री हाऊसची सुद्धा अरेंजमेंट केली जिथे आपण बुकिंग केली आहे. तर चला आता मी तुम्हाला ट्री हाऊस दाखवते. तर बघू शकताय खूपच सुंदर ट्री हाऊस त्यांनी केलेलं आहे. तर आपण काल आलो आणि आपण इथे स्टे घेतला. लांबून दाखवू का मी? तू चल पुढे. नारळापासून बनवलाय कारण तो बघा. खूप छान वेस्ट पासून बेस्ट क्रिएटिव्हिटी आहे. कोकोनट पासून बनवलेला आहे. रात्री बघून घाबरलो आम्ही. हां. आणि प्रॉपर ट्री हाऊस कशाला म्हणताय? हे आहे सगळं लाकडाचं काम. ह्यांचं लॉक सिस्टीम पण बघा पूर्ण लाकडाचं काम आहे. काठीचा डोर केलाय. नंतर आतमध्ये सुद्धा ट्री आहे. चल आतमध्ये काढ. चला.
काढायची. तर चला आता मी तुम्हाला पूर्ण रूम दाखवते. तर इथे त्यांनी हा शोसाठी मंकी लावलेला आहे. त्यानंतर इथे बेड्सची अरेंजमेंट बघा, जागेचा पूर्ण व्यवस्थित वापर केलेला आहे. टेबल फॅन आहे. ह्या रूमला AC नाही आहेत. इथे जे कोणी रायडर्स वगैरे येतात तर अशा कस्टमर्ससाठी त्यांनी हा ट्री हाऊस अवेलेबल केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकताय प्रॉपर आंब्याच्या झाडावर हे हाऊस उभारलेला आहे. आणि पूर्ण हे घर बांधायला लाकडाचा वापर केला गेला आहे. मी तुम्हाला लॉक पण दाखवला आणि जेवढं काय लाकडापासून त्यांना क्रिएटिव्ह करता येत आहे त्यांनी ते केलेलं आहे. तर हे ट्री हाऊस आम्हाला तर खूपच आवडलं, पण मनूला पण खूप आवडलं. तर बघू शकताय इथे छोटंसं वॉशरूम पण आपल्याला दिलं आहे आणि टेबल फॅन आहे. तर वॉशरूम पण अगदी छोटूसं कमोड आणि हँडवॉशसाठी वॅनिटी युनिट केलेलं आहे. तर इथे विंडोज पण व्यवस्थित दिलेल्या आहेत व्हेंटिलेशनसाठी. तर ह्या रूमला AC नाही आहे. आपण ते इथे फिरायला समर सीझनमध्ये आलेलो आहोत, पण मोस्टली हे जे फार्म हाऊस आहे ते रेनी आणि विंटर सीझनसाठी प्रेफर केलं जातं. तर ह्या रूमची सगळी अरेंजमेंट जंगलाच्या मध्यभागी आहे, त्यामुळे इकडे एवढे गरमी पण जाणवत नाही. तर या फार्म हाऊसमध्ये आपले 2 डे स्टे होता. तर फर्स्ट डेला आपण ट्री हाऊस बुक केला होता आणि सेकंड डेसाठी आपण हा विला बुक केला. तर बघू शकता किती सुंदर हा विला आहे. तर विलाच्या चारही बाजूला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघू शकताय, त्यामुळे खूप छान वारासुद्धा इथे आहे. आणि हा विला पूर्ण रत्नागिरीमध्ये जे दगडं अवेलेबल आहेत लाल मातीपासून बनवलेले त्यांनी बिल्ड केलेला आहे. तर एंटर करताच बघू शकता आपल्याला लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा इथे त्यांनी अवेलेबल केल्या आहेत आपल्यासाठी. आणि मस्तपैकी छोटीशी गार्डनसुद्धा आहे. पार्किंगसाठीसुद्धा मागे जागा दिलेली आहे आपल्याला. तर डेली आपल्याला ज्या बेसिक वस्तू जसं कपडे वाळवण्यासाठी स्टँड, ही खुर्ची, हे सगळं आपल्याला अवेलेबल करून दिलं आहे. तर चला आता मी तुम्हाला रूम टूर देते. तर जसं तुम्हाला माहितीच आहे आज आहे कुचीचा बर्थडे. तर आजचा दिवस पूर्ण रिलॅक्स करणार आहोत आपण. ह्या फार्म हाऊसमध्येच जे जे काही आपल्याला अवेलेबल केलं आहे त्याचा वापर करणार आहोत आणि ह्या फार्म हाऊसमध्येच फिरणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे प्रायव्हेट जकूझीसुद्धा आपल्याला दिली गेली आहे. सो आपण ते सुद्धा एन्जॉय करणार आहोत आज. त्यासाठी स्टे ट्यून्ड. सो फार तुम्हाला हा विला कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या ब्लॉगच्या खाली मी ह्याचे डिटेल्ससुद्धा देणार आहेत. तर या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंटसुद्धा करून विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवर DM करा. सो या रूममध्ये आपल्याला स्टोरेजसाठी हे एक कपाट दिलं गेलं आहे. तिथे हँगर, इस्त्री अशा सगळ्या बेसिक गोष्टीसुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर हे किचन बघा खूप छान सजवलेलं आहे. तर इथेसुद्धा आपल्याला अवन, फ्रीज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिले गेल्या आहेत. ज्याला कोणाला कुकिंग आवडते त्यांच्यासाठीच हा विला आहे असं मला वाटलं काहीसं. सो इकडे तुम्ही बघू शकताय ट्रॉलीमध्ये आपल्याला ज्या किचनमध्ये वस्तू लागतात त्या सगळ्या इकडे दिल्या आहेत. सो ज्यांना कोणाला कुकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी हा विला परफेक्ट आहे. आणि ज्या कोणाकडे छोटे बेबीज आहेत त्यांनासुद्धा हा विला खूपच आवडणार आहे. तर मला हा विला खूप आवडला. तर इथे आपल्याला सिलेंडर दिला आहे आणि ह्या साईडला इन्व्हर्टर त्यांनी बसवला आहे. सो हे वॉश बेसिन आणि इथे पिण्याचं पाणी बरणीत भरून ठेवलेलं आहे. हा गॅस आणि इथे ग्रिल्ससुद्धा दिले आहेत. बार्बेक्यू वगैरे काय करायचं असेल तर इथे जेवणासाठी टेबल अवेलेबल केला आहे. तर चला आता आपलं वॉशरूम कसं आहे ते बघूया. तर आपला लंच येईपर्यंत आपण जकूझीमध्ये एन्जॉय करूया. तर दोघांचे फोटोज व्हिडिओज काढून झाल्यानंतर मी सुद्धा जकूझीमध्ये जायला निघाले.
तर हे मोमेंटसुद्धा कॅप्चर करायची खूप उत्सुकता होती. त्यासाठी आम्ही कॅमेरा एका बाजूला सेट केला आणि त्यानंतर मी पाण्यामध्ये उतरले. कारण अव्युक्ताच्या जन्मानंतर मी फर्स्ट टाईमच थंड पाण्यात अशी एन्जॉय करायला जाणार होते. कारण अगोदरपासून तुम्ही बघितलं असेल कुची आणि अव्युक्ता नेहमीच पूलमध्ये वगैरे जातात, पण मी कधीच जात नाही कारण मला थोडा त्रास आहे. सो अनप्लॅन्ड मी पाण्यात जायला निघाले. थोडासा एक न्यू ट्राय काहीतरी, तर बघूया कसं जमतंय. तर जकुझीचा अनुभव माझा खूपच छान होता. त्यानंतर आम्ही लंच करण्यासाठी वरती आलो, फ्रेश झालो. सो आपण जेवणामध्ये आज व्हेज आणि मनूसाठी एग बुर्जी ऑर्डर केली होती. तर पटापट आम्ही आमचं लंच केलं, मनूलाही भरवलं, त्यानंतर रेडी झालो आणि आपल्याला संध्याकाळी पूर्ण फार्म फिरायचं होतं. फार्ममध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत, तर ते बघायला आपण जाणार आहोत. जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज कमेंट करा आणि शेअर करा. हॉर्स रायडिंग करायला. सो गाईज, आता तुम्ही बघू शकताय की संध्याकाळ झालेली आहे. खूपच ऊन होतं आज आणि म्हणून आम्ही 3 टाईम झोपलो आहे आज. अँड आता आपण फ्रेश होऊन चाललो आहे हॉर्स रायडिंग करायला आणि दुसऱ्या फार्म ॲनिमल्स बरोबर खेळायला. राईट मनू? येस. तर असं काहीसं आपलं हाऊस दिसत होतं. आपण निघालो, गेट लावूया आपण. उद्यात बघायचे गाईला दुसरे गेस्ट गेले. चला आपण काऊ बघूया. खूप छान आणि मोठं फार्म आहे. सगळ्या प्रकारची झाडं आहेत. आळूच्या वड्या करण्यासाठी आळूची पानं आहेत. तर इथे काका काकू राहतात. कोण येते? हे फार्मचं देखभाल करतात ते इकडे. नंतर हे हॉर्स राईड करण्यासाठी त्याचं हॉर्सिंग आहे. क्या बोलते उसको? तू चुप रे बाबा, तू चुप रे. ये लोग इधर ही है. मैं नंगी आ गई. तर मस्तपैकी आपला सनसेटचा व्ह्यू इथून भेटतो. चलो. कहाँ से आप? सूर्यास्त पाहणं म्हणजे निव्वळ मनोरंजन, त्याचसाठी आपण इथे आलेलो आहोत. तर आपल्या फार्म हाऊसच्या ह्या भागात सुंदरसा सनसेट पॉईंट आहे, तो आपण एन्जॉय करायला इथे आलेलो आहोत. तर तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर आपल्या राईट हँड साईडला जे घर दिसतंय त्याच्या बाजूला आपण सकाळी पाहिलेले टर्कीज, डक्स इथे ते लोक ठेवतात. तर असेच छान छान ब्लॉग्स घेऊन मी परत येते. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पाहायला आणि शेअर करायला विसरू नका. आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड ऑल्सो फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. स्वतःची काळजी घ्या.